नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 7 जुलैचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे मालक साहेब किचनमध्ये पाणी पिण्यासाठी आलेले असतात, पण तिकडे विद्याधर लपलेला असतो. आता कसा बसा हा विद्याधर मालक साहेबांच्या तावडीतनं सुटतो, कारण मालक साहेब हॉलमध्ये निघून जातात. तेव्हा विद्याधर खुश होतो, मोठा श्वास घेतो आणि लगेच आता हसतच म्हणू लागतो, दादा वाचलो, थोडक्यात वाचलो. कारण माझ्या राशीतले ग्रह लय पॉवरफुल आहे दादा. त्यामुळे या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात बी तुला कळणार नाही की आनंदी बरोबर झालेला हा कुकरचा स्फोट या विद्याधरने घडून आणला होता. हे शक्य नाहीये, कारण दादा तसा तुला पुरावा भेटणारच नाहीये. पण दादा आता मात्र हा विद्याधर तुझ्या आयुष्यातली सुंदर गोष्ट जी आहे ना, ती तुझ्यापासून दूर करणारी, ती तुला कधीच भेटू देणार नाही. अशी सुंदर गोष्ट काय माहिती? आनंदी. आनंदी ही तुझी कधीच होणार नाही दादा. ती होणार तर फक्त या विद्याधरची. आणि या आनंदीला मिळवण्यासाठी आता हा विद्याधर काय काय डाव टाकणार ना, ते बघच. कारण आनंदी फक्त होणार तर विद्याधरचीच, असे म्हणत विद्याधर हसू लागतो. तर त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता मालक साहेब आणि पृथ्वी दोघेही आवरल्यानंतर समिधाच्या फोटोसमोर येतात. आता अगरबत्ती घेऊन दोघेही आलेले असतात. दोघे अगदी एकमेकांच्या समोरासमोर उभे असतात. त्याच वेळेस आता पृथ्वी मालक साहेबांकडे बघतो, तेव्हा त्याला कालचे क्षण आठवतात. आनंदीच्या काळजीपोटी तिच्या आयुष्यासाठी मालक साहेबांनी कशी वडाची पूजा केलेली असते. आणि त्यानंतर शिल्पा त्याने पृथ्वीला सांगितलेलं असतं, तुझा बाप दिसतो तसा नाही आहे रे, खरंच खूप हळव्या मनाचा आहे, दुसऱ्यांच्या सुखासाठी तो काहीही करू शकतो. आता पृथ्वीला मात्र आपल्या बाबांची थोडीशी आपुलकी वाटते. तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, कसं आहे ना, आपले मार्ग जरी सारखे असले, रस्ता जरी एक असला ना, तरी आपण दुभागलो गेलो आहोत. हेच या निंबाळकरांचं दुर्भाग्य आहे. त्यामुळे आजची आरती तू कर, धर तू अगरबत्ती लाव. तसंही समिधाचा जास्त आवडतीचा तू होता, तुझ्यावरती तिचं खूप प्रेम होतं, त्यामुळे आज अगरबत्ती तूच लावशील. असे म्हणताच मालक साहेब तिकडनं निघालेले असतात. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, थांबा बाबा, आज आरती तुम्हीच ओवाळा, अगरबत्ती तुम्हीच लावा, मला नाही लावायची. आता पृथ्वीने हा मान आपल्या बाबांना दिलेला असतो. तेव्हा आता मालक साहेबांना धक्काच बसतो. जो पृथ्वी माझ्याशी बोलत नाही, धड माझं काही ऐकत नाही, माझ्यावरती सतत भडकत असतो, तो चक्क आज समिधाच्या फोटोच्या समोर माझ्याशी चांगला बोलतोय. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, अरे पृथ्वी पण. त्याच वेळेस पृथ्वी म्हणू लागतो, सांगितलं ना तुम्हीच ओवाळा, मला ना जरा काम आहे, माझं खूप महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मी जाऊन येतो. असे म्हणत पृथ्वी तिकडनं निघून जातो. पण मालक साहेबांच्या चेहऱ्यावरती मात्र स्मित हास्य आलेलं असतं, कारण खूप दिवसांनी या बापलेकांमध्ये जरा काहीतरी थोडंसं जुळलेलं असतं. तेव्हा हे सगळं बघून मात्र विद्याधर भडकलेलो असतो, कारण आज पृथ्वीने रागराग न करता शांतपणे मालक साहेबांना मान दिलाय. हे बघून या पृथ्वीला मात्र नक्की करायचंय काय, दोघांची समेट तर होणार नाही ना, याची भीती आता या विद्यार्थ्याच्या मनात सुरू झालेली असते. मालक साहेब मात्र अगदी आनंदात समिधाच्या फोटोकडे बघतात, अगरबत्ती ओवाळतात आणि हात जोडून आता लगेच आपल्या कामासाठी निघालेले असतात. पण इकडे विद्याधर मात्र चवताळलेला असतो. तो आता आपल्या रूममध्ये येतो. नाही नाही नाही, हे शक्यच नाहीये, हे कसं होऊ शकतं? या दोघा बाप लेकांमध्ये दरी वाढायची सोडून त्यांच्यात समेट होत चाललाय. नाही नाही नाही, हे होणं शक्य नाहीये. हे सगळं तुझ्या मूर्खपणामुळे होतंय विद्याधर. अरे काय गरज होती फोन करून त्या मिताली आणि पृथ्वीला घरात बोलवण्याची? मला वाटलं होतं ही पोरं घरात येतील आणि निंबाळकरांच्या घरात रोज रोज मोठमोठे तमाशे होतील, राडे होतील. पण नाही, इथे तर वेगळंच दृश्य दिसतंय. बाप लेक समोरासमोर येऊन पोरगा बापाला मान देतोय. नाही 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 नाही, असं होता कामा नये. या बाप लेकांमध्ये मोठी दरी व्हायला पाहिजे आणि ती दरी निर्माण करणार हा विद्याधर. या दोघांना मी एकत्र येऊच देणार नाही. असं जर झालं तर सगळं संपून जाईल. आणि म्हणूनच या बाप लेकांमध्ये अशी मोठी भिंत उभी करणार आहे ना, की जी दोघांनाही पार करता येणं शक्य नाही आहे. आणि ती भिंत उभी करणार हा विद्याधर, एक होऊ देणार नाही.
युगंधर, तुझ्या पोरांना कधी बी तुझ्या जवळ येऊ देणार नाही हा विद्याधर, असे म्हणत आता हा विद्याधर विचार करू लागतो. तर त्यानंतर इकडे येता आरतीताई आता आनंदीकडे आलेली असते. आता सुनीताताई खाली जो काही प्रकार झालेला असतो तो सगळा आनंदी आणि आरतीताईला सांगू लागते. त्याच वेळेस आनंदीला लय भारी वाटतं. म्हणजे पृथ्वी आणि मालक साहेबांमध्ये जरा कुठे जमायला लागलं. बरं झालं, मला तर खूप टेन्शन आलं होतं. या दोघांमधली दरी कधी कमी होते ना, असं झालं होतं. चला, आज छोटीशी सुरुवात झाली ना, म्हटल्यानंतर नक्कीच यांचं नातं एकत्र येणार. हे बाप लेक जेव्हा एकमेकांशी चांगल्या पद्धतीने बोलतील वागतील ना, तेव्हा खूप भारी वाटेल. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, हो तसं होईल, पण तू जास्त टेन्शन घेऊ नको, तुला आरामाची गरज आहे. त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई तुला खरं सांगू, मला ना हेच हवं होतं. मालक साहेबांना त्यांची मुलं हक्काने बाबा अशी हाक मारावी. खरंच त्यांच्यातला हा समेट दूर व्हावा, एवढंच मला वाटतं. आणि आरतीताई तुला खरं सांगू का, अगं पृथ्वी खरंच खूप चांगला मुलगा आहे, अगदी समजूतदार आणि हुशार. त्याच वेळेस आरतीला जोराचा ठसका लागतो, कारण हा पृथ्वी कसा आहे हे तिला चांगलंच माहिती आहे. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, आरतीताई अगं एवढा ठसका कसा लागला, बैस बरं. सुनीताताई पटकन पाणी आणा बरं. सुनीताताई आता धावतच खाली जातात. त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, काय झालं आरतीताई? तेव्हा आरती म्हणू लागते, वा आनंदी, अगं तो पृथ्वी कसा मुलगा आहे हे मला चांगलंच माहिती, आणि तू त्याला हुशार समजूतदार बोलते. अगं एक नंबरचा गर्विष्ठ खडूस आहे. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, बासा आरतीताई, तो माझा मुलगा आहे, त्याच्या विरुद्ध मी असं काही ऐकून घेणार नाही. आणि मी खरं सांगते ग, अगं लहानपणापासनं आई विना वाढलेलं पोर आहे ग. आईची माया त्याला कधी मिळाली नाही. खरंच लहानपणापासून एकटं पडला ना तो, म्हणून अशी चिडचिड होते त्याची. त्यावर आरतीताई म्हणू लागते, हो आनंदी, अगं मग आपलं काय आहे? आपल्याला कुठे आई बाबा होते? आपण पण आई विनाच वाढलोय ना, मग आपण काय असंच वागतो का? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आरतीताई आपल्याकडे आई बाबा नसले तरी आपले आबा होते की. अगं आपल्या आबांनी आपल्याला काही कमी पडू दिलंय का? तसं पृथ्वीचं आणि मालक साहेबांचं. त्यावर लगेच आता आरतीताई म्हणू लागते, बास बास आनंदी, पुरे झाला. मुलांचं मालक साहेबांचं कौतुक पुरे झालं. खरं तर ना आनंदी, एक सांगू का, लग्न झाल्यापासनं ना तुझ्यात लय बदल झालाय. त्यामुळे ना मला ना आता बोलायचंच नाहीये. तेव्हा आनंदी म्हणू लागते, काय झालंय आरतीताई, माझं काही चुकलंय का? तेव्हा लगेच आता आरतीताई म्हणू लागते, सांगते ना, अगं जेव्हापासनं लग्न करून या घरात आली ना, तेव्हापासनं माझी मुलं, माझा मालक साहेब एवढंच येतं तुला. आमचं काय चाललंय काय नाही त्यांचं काहीच पडलं नाही तुला. म्हणूनच आता तुला फक्त तुझ्या घरच्यांची बाजू घ्यायची. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, सॉरी सॉरी आरतीताई, मला असं नव्हतं म्हणायचं ग. खरंच सॉरी हा, माझ्या मनात असे इंटेन्शन नव्हते ग आरतीताई, प्लीज मला समजून घे. मी माफी मागते, माझं काही चुकलंय का? त्यावर लगेच आरती हसू लागते, आनंदी अगं चेष्टा करायले मी तुझी, एवढं मनाला लावून घेऊ नको. आणि असू दे, तुला तुझ्या पोरांची काळजी आहे ना, असू दे. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, हो ग, अगं पृथ्वी खरंच खूप चांगला मुलगा आहे. मी खरं सांगते, मी त्याला चांगलं ओळखलंय. त्यावर लगेच आरतीताई म्हणू लागते, बास, एक नंबरचा गर्विष्ठ आहे, मला कळलंय. आता त्याचं कौतुक पुरे कर, आणि आता मला निघावं लागेल. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, बरं ते जाऊ दे, मला सांग आबांची तब्येत कशी आहे? आबा ठीक तर आहे ना? तेव्हा आरतीताई म्हणू लागते, हो आबा बिलकुल ठीक आहे, आणि तुझ्यासाठी कसला तरी झाडपाल्याचा लेप बनवतायत. काय तर माझी आनंदी लवकरात लवकर बरी व्हायला पाहिजे, तिची जखम भरून यायला पाहिजे. मग तो लेप संध्याकाळी तयार होणार आहे, मी येते संध्याकाळी. आनंदी लगेच आरतीताईला घट्ट मिठी मारते. आरतीताई लवकर या, असे म्हणताच आरतीताई तिकडनं निघून जाते. तर त्यानंतर इकडे आता पृथ्वी आणि मिताली त्यांच्या रूममध्ये आता लॅपटॉपवरती एक डिझाईन तयार करत असतात. आता पृथ्वीच्या डोक्यात बिझनेसबद्दल खूप काही आयडिया असतात, आणि त्यातली एक भन्नाट आयडिया त्याने आता मितालीला सांगितलेली असते. तेव्हा मिताली म्हणू लागते, दादा कसली आयडिया सुचली ना तुला? त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, मिताली आहे की नाही एकदम बेस्ट, अगं एक नंबर झकास. आपण जर ही आयडिया वापरून बिझनेस सुरू केला ना, तर बघ आपलं नाव होईल, आपल्या फॅक्टरीचं मोठं नाव होईल. खरंच हा बिझनेस खूप सुरू राहणार आहे, कारण आजकालच्या जगात ना हे असंच असतं ग मिताली. त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर युनिट सुरू करून आपल्याला ही
बिझनेस आयडिया सुरू करावी लागेल. तेव्हा लगेच मिताली म्हणू लागते, दादा खरंच तुझी ही बिझनेस आयडिया ऐकून ना बाबा लय खुश होतील. अरे तुझ्यावरती इम्प्रेसच होतील. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, मिताली जाऊ दे ना ग. बाबांचं ना हे स्वप्न ते स्वप्नच राहणार आहे. माझ्या आयुष्यात असं काही घडणार नाहीये ग. तेव्हा मिताली म्हणू लागते, का नाही घडणार? अरे तुझी बिझनेस आयडिया ऐकल्यानंतर ते खूप खुश होतील. तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, जाऊ दे पण मी माझा हा बिझनेस सुरू करणार. तेवढ्यात लगेच आता तिकडे विद्याधर येतो. अरे पोरांनो, पुतण्या पुतणी काय चाललंय? तेव्हा लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, ये ना काका. अरे काही नाही. तेव्हा लगेच आता विद्याधरने पृथ्वीच्या आवडतीची भेळ आणलेली असते. हे बघ, अरे तुझ्या चुलत्याने, तुझ्या लाडक्या काकाने तुझ्या आवडीची भेळ आणली इचलकरंजीची. चला पटकन खाऊन घ्या. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, काका अरे राहू दे तिथे. त्याच वेळेस आता विद्याधर टेबलवरती ठेवतो. आता लॅपटॉपवरती जे डिझाईन असतं ना ते बघताच आता विद्याधर म्हणू लागतो, अरे बापरे हे काय चालू होतं? काही महत्त्वाचं काम आहे का? मी डिस्टर्ब केलंय का? त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, नाही रे काका, मी ना एक बिझनेस आयडियासाठी डिझाईन तयार केलंय. म्हणजे असं वाटतं ना मी माझा स्वतःचा बिझनेस उभा करावा, एखादं युनिट सुरू करावं, ज्यामुळे ना म्हणजे आपल्या फॅक्टरीसाठी ना खूप फायदा होईल आणि आपल्या फॅक्टरीची अजून भरभराट होईल. तेव्हा लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, असली काय आयडिया आहे नेमकं? मला बी सांग की. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, काका हे बघ, आता ना काळानुसार लोक बदललेत. बघ आता आपल्या फॅक्टरीत फक्त कापड बनवलं जातं आणि ते कापड बाहेर देशात इकडे तिकडे ऑर्डर पास केल्या जातात. पण काका मला एक अशी भन्नाट आयडिया सुचली ना. म्हणजे कसं आहे ना, आजकालच्या कॉलेजच्या मुली, जी नवीन तरुण पिढी आहे ना त्यातल्या मुलींना ना साडी नेसता येत नाही. त्यामुळे आपण जर डायरेक्टली साडी तयार केली, म्हणजे जी फक्त 1-2 सेकंदात नेसता येईल अशी अशी जर साडी आपल्या फॅक्टरीत तयार झाली, हे युनिट जर सुरू झालं, तर आपला बिझनेस खूप उंचावेल की. याला खूप मागणी असणार आहे. कारण आजकालच्या जगात असंच असतं रे. आणि काका म्हणूनच ही आयडिया झाली मला. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, अरे बापरे कसली भारी आयडिया सुचली पृथ्वी, तुलाही डोके वाजले बरं का. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, काका ही आयडिया फक्त माझी एकट्याची नाही आहे, मितालीचा पण यात मोठा हात आहे. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, अरे बापरे मिताली काकावरच गेली हा, लय हुशार आहे तू. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, काका पण एक प्रॉब्लेम आहे. बिझनेस सुरू करायचा असेल तर भांडवल लागेल. त्यामुळे माझा बिझनेस सुरू होतोय की नाही सांगता येत नाही. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, ए पृथ्वी, अरे निंबाळकर आहे तू, तुला कशाला हवंय भांडवल? अरे आपली स्वतःची फॅक्टरी आहे की, त्यात एखादं युनिट सुरू करायचं आणि लगेच कामगारांना जुंपायचं. काम सुरू आणि फॅक्टरीत जोमात काम सुरू झाल्यानंतर आपली फॅक्टरी अगदी उंचावर जाणार की. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, नाही हे शक्य नाही. कारण यासाठी मला मालक साहेबांची परवानगी घ्यावी लागेल आणि या विषयावर मला त्यांच्याशी अजिबात बोलायचं नाही. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, कशाला हवी परवानगी? अरे तू पृथ्वी युगंधर निंबाळकर आहे, तुझा बी त्या फॅक्टरीवर तेवढाच अधिकार आहे. तू वारस आहे या निंबाळकरांचा आणि कशाला हवी तुला परवानगी? तुला जर युनिट सुरू करायचं असेल ना तर जायचं फॅक्टरीत आणि लगेच जोमाने कामाला सुरुवात करायची. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, नाही काका, मालक साहेबांना हे नाही आवडणार. त्यापेक्षा मी एखादं लोन काढतो आणि माझी छोटीशी फॅक्टरी सुरू करतो. छोट्याचा बिझनेस मोठा लवकरच होईल. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, वेडा आहेस का पोरा? अरे निंबाळकरांचा वारसदार आहे तू. अरे असं करून कसं चालेल? तू सरळ फॅक्टरीत जा. तुझी ही बिझनेस आयडिया तिकडे तो शिर्के नाही का, अरे लय अनुभवी माणूस आपला जुना, त्याला जाऊन सांगायचं. तो बरोबर तुझी मदत करेल, तुला एखादं युनिट सुरू करून देईल. आणि एकदा का युनिट सुरू झालं की तुझी ही आयडिया अशी उंचावेल आणि फॅक्टरीचं नाव असं 7 समुद्रापलीकडे जाईल. आणि मग काय, मालक साहेब तुझ्यावरती लय खुश होतील. खरंच गर्वाने म्हणतील आणि तुझी पाठ थोपटच म्हणतील, वाह पृथ्वी, आज तू या युगंधर निंबाळकरचा पोरगा शोभलाच. तेव्हा लगेच आता पृथ्वी आणि मितालीला आनंद होतो. तेव्हा पृथ्वी म्हणू लागतो, काका खरंच असं म्हणतील का मालक साहेब? ते खुश होतील का या सगळ्याने? नाही म्हणजे त्यांची परवानगी न घेता हे सगळं केल्यानंतर त्यांना आवडेल का? त्यावर आता विद्याधर म्हणू लागतो, का नाही आवडणार? अरे तुझी आयडियाच एवढी भन्नाट आहे, मालक साहेब नक्की खुश होणार.
तेव्हा मिताली म्हणू लागते, दादा काका अगदी बरोबर बोलतोय. आपल्याला बाबांना जर खुश करायचं असेल तर आपल्याला लगेच फॅक्टरीत जावं लागेल. चल ना दादा, आपण तिकडे शिर्के साहेबांशी बोलून युनिट सुरू करूया. चालेल असे म्हणताच लॅपटॉप घेऊन दोघेही तिकडनं निघालेले असतात. विद्याधर मात्र लय खुश होतो. जा जा माझ्या राजा बाबू जा. अरे तिकडे गेल्यानंतर तू तिकडे फॅक्टरीत तंटा घालशील आणि मग भडकलेला युगंधर घरी येऊन तांडव करेल आणि मग या निंबाळकरांच्या घरात लागलेली आग विझवणं शक्य नाही. मग मोठा भडका होणार आणि मग याचा फायदा हा विद्याधर घेणार आणि तो ही आग कधीच विझू देणार नाही. असे म्हणत आता विद्याधर लय खुश झालेला असतो. तर त्यानंतर इकडे आनंदी आता आपल्या रूममध्ये अशी चालत असते. तेवढ्यात मालक साहेब येतात. आनंदी, अगं तुला आराम करायला सांगितलं ना. अगं काय चालू आहे तुझं, घरात फेऱ्या काय मारतीस तू. त्यावर आनंदी म्हणू लागते, मालक साहेब ते पायात त्राण आले की नाही ते बघण्यासाठी फेऱ्या मारत होते. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हो का, कशाला हवेत पायात त्राण, तुला आराम करायचं सांगितलंय ना. गुपचूप बेडवरती बैस आणि आराम कर, पड पटकन. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, मालक साहेब अहो या बेडवरती बसून बसून कंटाळा आलाय हो, नाही जमत हो मला. मला ना या बेडवरती नाही जमत आहे, मला नाही आवडत या रूममध्ये राहायला. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, अच्छा म्हणजे आता माझा बेड तुला खराब वाटायला लागलाय. थांब मी आबांनाच फोन करतो, आता सांगतोच तुझ्या करतुदी आबांना. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, आबांना नाही, नको नको मालक साहेब, मी पुन्हा असं नाही म्हणणार. मी बसते बेडवरती बसते, मी आराम करते, पण आबांना नका सांगू. आनंदी लगेच बेडवरती बसते. मालक साहेब आता फाईल घेतात आणि शिर्केंना फोन लावतात. शिर्के, अहो आता मला क्लायंटचे फोन यायला लागलेत, ऑर्डर अजून कशी पोचली नाही त्यांची, काय चालू आहे शिर्के, तुमचं कामात लक्ष नाही आहे का. तेव्हा शिर्के म्हणू लागतात, नाही मालक साहेब तसं काही नाही आहे, क्लायंटचा फोन आला होता मला, पण अजून ऑर्डर थोडीशी अपूर्ण आहे ना हो. कसं आहे ना, छोटे मालक आलेत ना. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, कोण कोण छोटे मालक. त्यावर लगेच आता शिर्के म्हणू लागतात, पृथ्वी पृथ्वी आलाय आणि तो कामगारांशी बोलतोय ना, त्यामुळे जरा काम खोळंबलंय, त्यांचं बोलणं झालं की ऑर्डर पूर्णच होईल. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, असा कसा हा पृथ्वी ऑफिसमध्ये आलाय, त्याचा फॅक्टरीशी काय संबंध आहे आणि काय बोलतोय तो कामगारांशी एवढं. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, नवीन युनिटबद्दल त्यांच्या काहीतरी आयडियाज आहे ना, त्यांच्याबद्दल त्यांचं बोलणं चालू आहे, म्हणून थोड्या वेळ काम बंद आहे. सगळ्या कामगारांना त्यांनी आयडिया सांगण्यासाठी बोलावून घेतलंय. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, पृथ्वीची हिंमत कशी झाली माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझं काम बंद करण्याची, त्याची लायकी आहे का तेवढी. इथे ऑर्डर खोळंबल्यात, क्लायंटचे फोन येत आहेत. शिर्के, आत्ताच्या आत्ता जा आणि त्याला म्हणावं निघ इकडनं आणि कामगारांना कामाला लावा, मला ऑर्डर वेळेत गेलेली पाहिजे. पोचलं शिर्के. त्यावर लगेच शिर्के म्हणू लागतात, पण मालक साहेब. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, सांगितलं ना तेवढं करायचं, त्याला काढा तिकडनं बाहेर, मी आलोच तोपर्यंत. असे म्हणताच आता लगेच मालक साहेब फाईल हातात घेतात आणि तू आराम कर ग असे म्हणताच तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता शिर्केंना काय करावं काही सुचत नाही. शिर्के आतमध्ये येतात. पृथ्वी आणि मितालीचं आता कामगारांशी बोलणं चालू असतं. हे बघा, आपण जर डायरेक्टली साडीला पदरच केला ना तर 1 सेकंदात साडी नेसून होऊ शकते आणि आजकालच्या जगामध्ये हेच चालतं. त्यामुळे शिर्के, जसं काळानुसार जग बदलतंय ना तसं आपल्यालाही बदलावं लागेल हो. शिर्के मात्र आता हो हो करत असतात. तेवढ्यात मालक साहेब येतात. 1 मिनिट, काय चालू आहे तुम्हा समद्यांचं, पोरखेळ आहे का हा, कामं बंद करून इथे गप्पा मारताय का तुम्ही. त्यावर लगेच आता ते कामगार उठतात. नाही नाही मालक साहेब ते. त्यावर पृथ्वी म्हणू लागतो, मालक साहेब खरं तर त्यांना मी बोलावलं होतं. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, हो तू इथे खेळायला आलाय का, हे तुझं कॉलेज आहे का टाइमपास करायला. चला निघा कामाला लागा, क्लायंटचे फोन येत आहेत, सारखे फोनवर फोन चालू आहे ऑर्डर देण्यासाठी आणि तुमचा टाइमपास चालाय, चला निघा इकडनं. सगळे कामगार तिकडनं निघून जातात. तेव्हा लगेच आता मालक साहेब पृथ्वीजवळ येतात. तुला इथे कोणी बोलावलं, माझ्या फॅक्टरीत ऑफिसमध्ये येऊन माझं काम बंद पाडायची तुझी हिंमत कशी झाली. त्यावर लगेच आता पृथ्वी म्हणू लागतो, 1 मिनिट मालक साहेब, मी इकडे माझ्या बिझनेसच्या आयडिया सांगायला आलो होतो. मला या ऑफिसमध्ये या फॅक्टरीमध्ये एक युनिट सुरू करायची, त्याबद्दल बोलत होतो. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, कोणी दिला तो अधिकार तुला, इथे युनिट सुरू करायचा अधिकार दिलाच कोणी तुला. आणि मुळात म्हणजे तुझ्या या वागण्यामुळे ना माझं काम बंद पडलंय आणि सगळीकडे या फॅक्टरीची बदनामी होते. वेळेवरती माल जर पोचला नाही तर
समोरचा क्लायंट भडकतो आणि मग आपल्या फॅक्टरीची बदनामी होते आणि हे सगळं तुझ्यामुळे होतं या, एवढं लक्षात ठेव. त्यामुळे आता लगेचच्या लगेच इकडनं निघायचं आणि पुन्हा माझ्या कामात दखल घालायला इकडे यायचं नाही. तुला तो अधिकारच नाही आहे. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, 1 मिनिट मालक साहेब, ही फॅक्टरी माझी पण आहे. मी निंबाळकरांच्या घराण्याचा वारसदार आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, वारस? तू वारस? अरे ही फॅक्टरी मी रात्रंदिवस काबाड कष्ट करून मेहनत करून उभी केली आणि आज तू माझा पोरगा आहे म्हणून लगेच उभा राहशील आणि या फॅक्टरीचा वारस आहे असं म्हणशील? जमणार नाही ते. हे बघ, रक्ताचा आणि नात्याचा वारसदार नसतो, विचारांचा आणि कर्तृत्वाचा वारसदार असतो. आपल्याला जी गादी भेटते ना, ती गादी चालवण्यासाठी डोकं शांत असायला पाहिजे. ती गादी चालवण्यासाठी आपल्या खांद्यावरती तिची जबाबदारी घेता आली पाहिजे आणि तुझी तेवढी लायकी नाही आहे की तू माझ्या फॅक्टरीचा वारस होशील आणि ती गादी पुढे सांभाळशील. त्यामुळे निघायचं इकडनं. आता मात्र पृथ्वी खूपच भडकलेला असतो, तर मालक साहेब आता त्याला फॅक्टरीतनं काढून देतात. तर त्यानंतर इकडे आनंदीचं टेन्शन मात्र वाढलेलं असतं, कारण सकाळीच कुठेतरी या दोघांचं जमेल असं वाटलं होतं. बाप लेकांचे सूत्र आता आणखीनच बिघडत चालले. आता मालक साहेब फॅक्टरीत जाऊन मोठा राडा तर होणार नाही ना, काय होणार याचं टेन्शन आनंदीला आलेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता विद्याधर आनंदीजवळ येतो. आनंदी, अगं ज्या बाप लेकांमध्ये तू समेट करण्याचा प्रयत्न करत होती, त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होती, त्यांच्यामध्ये मोठा वाद झालाय आणि आता ते दोघं कायमचे वेगळे होणार. आता त्यांना मी एकत्र येऊच देणार नाही. तेव्हा लगेच आनंदी या विद्याधरला ढकलते. खबरदार, माझ्या मुलांच्या वाटेला जायचं नाही हं. त्यांच्याबद्दल बोललेलं मी ऐकून घेणार नाही. आता विद्याधरला राग येतो. ए आनंदी, तू किती बी प्रयत्न कर या युगंधरला आणि त्याच्या पोरांना एकत्र करण्याचा, पण हा विद्याधर या घरातला हा भडका शांत होऊ देणार नाही. या निंबाळकरांच्या घराची राख रांगोळी तो करूनच राहणार. तेव्हा आनंदी म्हणू लागते, बास, पुरे झाला. माझ्या मुलांच्या आणि मालक साहेबांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करू नको, ते मी खपवून घेणार नाही. आनंदी मात्र आता खूपच भडकलेली असते. आता मात्र आनंदी या दोघांना कसं एकत्र आणणार, मुलं आता मालक साहेबांचं नातं आनंदी कसं घट्ट करणार, हे सगळं आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.